नमस्कार सगळ्यांना शुभ संध्याकाळ। आता मी तुम्हाला इयत्ता दुसरीचा पहिला व्हिडिओ बनवत आहे, विषय मराठीचा। आज आपण इयत्ता दुसरीचा पहिला विषय घेऊया मराठी, बरोबर आहे। आता त्यामध्ये बघूया इयत्ता दुसरी, इथं मी ब्लॅकबोर्ड लिहिलेले विषय मराठी इयत्ता दुसरी फरक ओळखा। पहिला धडा काय आपल्याला फरक ओळखायचा, काय ओळखायचं आपल्याला फरक ओळखायचा। आता खालील बघा तिथं दिलेलं आहे, आता पुस्तकात प्रत्येकजण बघू शकेल। आता खाली दिले बघा, खालील दोन चित्रातील 8 फरक सांगा आणि दाखवा। आपल्याला काय शोधायचं त्यातील 8 फरक ओळखायचे। किती फरक ओळखायचे? 8। प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आपल्याला 8 फरक ओळखायचे आहे। आता बघा तसं बघायला गेलं तर आता कोणाकोणा कन्फ्युजन होतं की अरे बाबा हे दोघं तर सारखेच दिसत आहे, तर त्यामध्ये आता निरीक्षण करा, आपल्याला व्यवस्थित बघायचं कुठे काय आहे। आता बघायला गेलं आता इथं 2 रोबोट दिसत आहे, काय दाखवा 2 यंत्रमानव आहे। त्याला काय म्हणतात? यंत्रमानव। मराठीमध्ये म्हणतात यंत्रमानव आणि इंग्लिशमध्ये म्हणतात रोबोट। काय म्हणतात? मराठीमध्ये यंत्रमानव आणि इंग्लिशमध्ये म्हणतात रोबोट, बरोबर। आता दोघं रोबोट जर बघायला गेले तर एकाच्या उजव्या हातामध्ये भोवरा दिसतोय आणि एकाच्या डाव्या हातामध्ये चेंडू दिसतोय। बघा पहिला जो रोबोट आहे, पहिला जो यंत्रमानव आहे त्याच्या उजव्या हातामध्ये काय आहे? भोवरा दिसतोय आणि जो मागचा जो यंत्रमानव आहे त्याच्या डाव्या हातामध्ये काय दिसतंय? चेंडू आहे। काय आहे? चेंडू आहे। आता बघायला गेलं तर हा जो पहिला यंत्रमानव जो आहे सुरुवातीला जो पुढे उभा आहे त्याचे दोघी डोळ्याचे जे भुवया आहेत त्या खाली आहेत, दोघी डोळे त्याचे खाली आहेत आणि त्याच्या डोक्यावरती जो लाईट आहे तो पेटलेला नाही आहे, म्हणजे तो बंद आहे। जो लाईट त्याच्या डोक्यावरती तो पेटलेला नाही आहे। आणि दुसरा रोबोट जर बघायला, त्याच्या मागचा रोबोट जर बघायला गेलं तर त्याचे डोळे वरती झालेले आहेत आणि त्याच्या डोक्यावरती जो लाईट आहे तो त्याचा उजेड पडत आहे। आणि तसं बघायला गेलं त्याच्या छातीवरती बघा, जो पहिला जो रोबोट दाखवला त्याच्या छातीवरती ज्या लाईन आहे त्या अशा आडव्या दाखवल्यात। कशा दाखवल्यात? अशा आडव्या दाखवल्या। आणि जो मागचा जो रोबोट आहे त्याच्यावरती ज्या 2 लाईन दाखवल्या त्या उभ्या दाखवल्या। कशा दाखवल्या? त्या उभ्या दाखवल्यात। आणि त्याच्यावरती जर बघायला त्याच्या छातीवरती जर डॉट बघायला गेलं तर इथेही 6 डॉट आहे आणि मागेही 6 डॉट आहे, बरोबर आहे। छातीवरचं झालं बघून। आता चेहऱ्यावरचं बघायला गेलं, चेहऱ्यावरचं मी सांगितलं त्याच्या डोक्यावरती पहिला जो यंत्रमानव आहे त्याच्या डोक्यावरती लाईट पेटलेला नाही आहे आणि दुसरा जो यंत्रमानव त्याच्या डोक्यावरती लाईट पेटलेला आहे। आणि हातातलंही सांगितलं, जो पहिला यंत्रमानव त्याच्या उजव्या हातामध्ये भोवरा आहे आणि जो मागचा जो यंत्रमानव आहे त्याच्या डाव्या हातामध्ये चेंडू दिसत आहे। आता आपण येऊया कमरेवरच्या भागावरती। कुठे येऊया? कमरेवरच्या भागावरती। कमरेवरच्या भागावरती जर बघायला गेलं तर एकाचं उजव्या साईडला काहीतरी लावलेले बघा, ब्ल्यू कलरचं दिसतंय, उजव्या साईडला दिसते। आणि त्याच्या जे कमरेवरती किती बटन दाखवले तिथं? 1 2 3 4 आणि 5 दाखवले। किती बटन दाखवले? 5 बटन दाखवले। किती? 5 दाखवलेत। आणि जो मागचा जो यंत्रमानव आहे याचं उजव्या साईडला बक्कल आहे तर त्याच्या डाव्या साईडला बक्कल दाखवलेलं आहे, ते निळ्या रंगाने दाखवले। त्याच्यावरती जर बटन बघायला किती? 4 बटन आहेत। किती बटन आहेत? 4 बटन आहेत। आता बरोबर आहे। आता मी किती फरक सांगितले? 1 2 3 4। पहिला फरक सांगितला मी, डोक्यावरती लाईट पेटलेला आहे, बरोबर आहे। दुसरा फरक सांगितला, जो दुसरा यंत्रमानव त्याच्या डोक्यावरती लाईट पेटलेला आहे। आणि जो पहिला जो रोबोट आहे त्याच्या हातामध्ये आपल्याला दिसत आहे भोवरा आहे उजव्या हातामध्ये, जो मागचा जो रोबोट आहे त्याच्या डाव्या हातामध्ये आपल्याला चेंडू दिसत आहे, बरोबर आहे। कमरेवरचं आता जर छातीवरती बघायला गेलं तर छातीवरती जो पहिला जो रोबोट आहे त्याच्या छातीवर 2 उभ्या आडव्या रेषा आहेत आणि जो मागचा जो रोबोट आहे त्याच्या छातीवरती अशा 2 उभ्या रेषा दिलेल्या आहेत। आणि कमरेवरती जर बघायला गेलं, कमरेच्या खाली जर बघायला याच्या कमरेवर 5 बटणं दाखवले पहिल्या रोबोटवरती, जो मागचा जो रोबोट आहे त्याच्या कमरेवरती 4 बटन दाखवलेले आहेत। आता मोजेवर किती फरक सांगितले? 1 2, डोळ्यांचाही फरक सांगितला 1 2, एक डोळ्यांचा फरक, एक लाईटाचा फरक, एक उजव्या हाता डाव्या हाताचा फरक, एक छातीवरच्या उभ्या रेषांचा फरक सांगितलेला आहे, डोळ्यांचा फरक सांगितलेला आहे, भोवऱ्याचा फरक सांगितलेला आहे। आणि तसं बघायला हा जो पुढचा जो यंत्रमानव आहे तो गवताच्या आतमध्ये उभा आहे। कुठे? गवताच्या आत। आणि मागचा जो रोबोट बघितला तर तो गवताच्या बाहेर आलेला दिसत आहे आपल्याला, बरोबर आहे। इथपर्यंत आपल्याला समजलं असेल। याच्याविषयी माहिती जर लिहायची आपण माहिती लिहू शकतो। आता बघूया पुढचं चित्र दिलंय, पुढचा फरक आहे भाग 1, बरोबर आहे। इथं काय दिलेले आहेत थोडे पक्के करूया, म्हणजे आपल्याला बघायचं आहे की याच्यामध्ये कुठले खेळ दिलेले आहेत। आता बघायला गेलं नवीन मुलांना जर बघायला गेलं तर आता त्यांना हे जे खेळ दाखवलेत हे ते खेळ कधीच खेळलेले नाही, त्यांना माहिती असेल पण कधी खेळलेले नसतील। तर आम्ही जेव्हा लहान तेव्हा आम्ही हे खेळ खेळायचो। आता बघूया या खेळाची नावं काय दिलेली आहेत। इथं काय दिलेलं आहे? चित्र बघा, चित्रात काय काय दिसते ते सांगायचं। आता बघा पहिलं चित्र जर बघायला गेलं
तर त्यामध्ये काय दाखवलं, आंधळी कोशिंबीर आहे. काय दाखवले तिथं, आंधळी कोशिंबीर. त्याच्यामध्ये दोन मुलं आणि दोन मुली खेळत आहे. आणि जो ज्या ज्या मुलाने पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेला आहे त्यांनी त्याच्या डोळ्याला पट्टी बांधलेली आहे आणि त्याला प्रत्येकापर्यंत पोहोचायचं आहे. बरोबर आहे. दुसरा जो खेळ दाखवला, एक मुलगा आणि एक मुलगी बसली, एक मुलगा आणि त्याची ताई त्याच्यासोबत खेळत आहे. म्हणजे तो खेळ कुठला माहिती का तुम्हाला, जे दगड असतात ना, ते दगड अशी वरती फेकायचे आणि असे हातावरती झेलायचे आणि जेवढे दगड खाली पडतील तेवढे एक 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 आपल्याला उचलाय, पण हातावरचे पडू द्यायचे नाही, असा तो खेळ आहे. तिसरा जर बघायला गेले ते दोन मुलं दिसतात बरं. दोन मुलं आहे, एकाने हिरव्या रंगाचं शर्ट घातलेलं आहे आणि एकाने लाल रंगाचं घातलेलं आहे. आता त्याच्या हातामध्ये जो लांब दांडा दिसतोय त्याला म्हणतात दांडू. त्याला काय म्हणतात, दांडू. आणि त्याच्यावरती जी छोटीशी जी विट्टी उडते ना, लाकूड उडते बघा त्याच्या दांड्याच्या वरती, त्याला म्हणतात विट्टी. हा कुठला खेळ आहे, विट्टी दांडू. कुठला खेळ आहे, विट्टी दांडू. त्यांचे नाव मी लिहून देईल तुम्हाला, तुम्ही टेन्शन घेऊ नका. बरोबर आहे. आता चौथा खेळ जर बघायला गेलं, आपण शाळेतही बघतो आता, आजकाल हा मोबाईल टीव्हीवरती पण आपण बघू शकतो. ह्या खेळाचं नाव आहे कबड्डी. काय नाव आहे या खेळाचं, नाव आहे कबड्डी. याच्यामध्ये एकूण 7 खेळाडू खेळतात. किती, 7 खेळाडू खेळत असतात. आता बघायला गेलं तर 1 2, आता चित्रामध्ये बघा त्याच्यामध्ये किती मुलं दिसत आहेत, 1 2 3 4 5 6, म्हणजे त्यातला एक खेळाडू आउट झालेला आहे, म्हणजे एक खेळाडू बाद झालेला आहे. आता या चित्रांची, पहिल्या चित्राचं नाव आहे आंधळी कोशिंबीर. पहिल्या चित्राचं नाव आहे आंधळी कोशिंबीर. जो दुसरे दोन मुलं जे खेळ खेळतात विट्टी दांडू, आणि जो चौथा जो खेळ आहे तो आहे कबड्डी. कुठला खेळ आहे, कबड्डी. याच्यामध्ये मी चित्रवाचन तुम्हाला करून सांगितलेलं आहे. आता खाली बघूया माझे खेळ. इथं काय दाखवलंय, माझे खेळ. माझे खेळ जर बघायला गेलं तर काय दाखवलं त्याच्यामध्ये, तू कोणकोणते खेळ खेळतोस, खेळतेस त्याच्याविषयी सांगितलं. किंवा तुम्हाला प्रश्न विचारतील शाळेमध्ये सर किंवा टीचर वगैरे, तर तू कुठला खेळ खेळतो किंवा तू कुठले खेळ खेळते, म्हणजे मुलाला किंवा मुलीला विचारतील तुम्ही कुठला खेळ खेळतात, तर त्याची नावं आपल्याला सांगायची आहेत. आता बघा, पहिला खेळ तर प्रत्येकाला माहिती, याचं नाव काय, बरोबर. इंग्लिशमध्ये क्रिकेट म्हणतात, मराठीमध्ये चेंडू फळी म्हणतात. काय म्हणतात, मराठीमध्ये चेंडू फळी किंवा बॅट बॉल असंही म्हणू शकतो. दुसरं जे चित्र दाखवलं त्याच्यात, म्हणजे क्रिकेटच्या बाजूला जे दोन मुलं राऊंड करून बसलेले बघा, मुलं राऊंड करून बसलेले आणि मुलगा म्हणजे रिंगण करून बसले, त्याच्या आजूबाजूला तो मुलगा फिरत आहे. त्या खेळाला म्हणतात मामाचं पत्र हरवलं. त्या खेळाचं नाव काय, मामाचं पत्र हरवलं. आता म्हणजे हा खेळ कसा खेळला जातो बघा, एक रिंगण तयार केलं, त्या रिंगणमध्ये मुलं बसवली जातात, मुलं मुली म्हणजे जे काय असेल ते ग्रुप तयार बसवला जातो आणि एका मुलाच्या हातात हात रुमाल दिला जातो आणि त्याला त्या रिंगणाच्या अवतीभोवती फिरायला लावतात. त्याच्यामध्ये गाणं म्हणतात, डोंगराला आग लागली पळा पळा, असं काहीतरी गाणं म्हणतात ते, आता मला आठवत नाहीये ते गाणं म्हणतात. मामाचं पत्र हरवलं, मामाचं पत्र हरवलं, की हे कुणाला सापडलं, असं ते म्हणतात. असं तो खेळ आहे. आता तिसऱ्या चित्रामध्ये बघा, ती मुलगी काय खेळते, लंगडी खेळते. काय खेळते, लंगडी हा खेळ खेळत आहे. आणि खालच्या चित्रामध्ये जर बघितलं गेलं तर आपण खेळ तुम्ही मला सांगू शकतात, बरोबर की. हा काय करतो, मुलगा पतंग उडवतोय. पतंग उडवत आणि त्याच्या मागे त्याची जी लहान बहीण उभी, तिने काय हातामध्ये पकडली, चक्री पकडली. काय पकडली तिने, हातामध्ये चक्री पकडलेली आहे. बरोबर, इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला. बघा, आपण पहिलं बघूया यंत्रमानव. बरोबर, यंत्रमानवच्या विषयी माहिती, त्यातलं फरक सांगायचा होता आपल्याला. दुसऱ्या चित्रामध्ये दाखवलं होतं आपल्याला कुठला खेळ, तू कुठला खेळ खेळते, नाही सॉरी, त्याच्यामध्ये काय होतं, सॉरी हां, त्याच्यामध्ये काय दाखवलं, चित्रे बघा किंवा चित्रात काय काय दिसतं ते सांगायचं. चित्रवाचन होतं, आपण चित्रवाचन केलेलं. पहिला खेळ आहे आंधळी कोशिंबीर, दुसरा खेळ आहे विट्टी दांडू आणि चौथा खेळ आहे कबड्डी. बरोबर, त्यानंतर कबड्डी. या चित्रामध्ये जो मुलं खेळतो, मी तुम्हाला सांगितलं त्याचं नाव नाही माहिती मला, तरी पण आठवलं तर मी सांगण्याचा प्रयत्न करेल. दुसऱ्यांदा बघितलं आपण माझे खेळ बघितलं. पहिला क्रिकेट सांगितला, क्रिकेटला म्हणतात बॅट बॉल किंवा चेंडू फळी असंही म्हणतात. दुसरं जे चित्र दाखवलं, रिंगण केलेले मुलांनी मध्ये बसलेले, एक मुलगा आजूबाजूला फिरतोय, त्यानंतर मामाचं पत्र हरवलं. एक मुलगी खेळते लंगडी, बरोबर. आणि चौथ्या चित्रामध्ये काय, एक मुलगा पतंग उडवतो, त्याची जी लहान बहीण आहे त्याच्या हातामध्ये त्यांनी चक्री दिलेली आहे. आता बघूया, आता पुढचं चित्र काय दिलेलं आहे. चित्र बघा, गोष्टीच्या शेवटी जो प्रश्न दिलेला असतो निळ्या रंगामध्ये तो आधी वाचायचा. लोभी कुत्रा, गोष्टीचं नाव आहे लोभी कुत्रा. आता बघायला चित्र बघा, चित्रे बघ, गोष्टीच्या शेवटी काय घडत असेल त्याचा विचार कर आणि गोष्ट पूर्ण करून सांग. आता आपल्याला ही गोष्ट पूर्ण करायची आहे. लोभी कुत्रा,
गोष्टीचं नाव आहे लोभी कुत्रा. आता बघा, एक कुत्रा असतो, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. एक कुत्रा असतो तो रस्त्याने जात असतो, एक कुत्रा असतो तो रस्त्याने त्याचा चालत असतो. चालत असताना काय झालेलं, चालत असताना काय होतं, त्याला भूक लागलेली असते, बरोबर आहे. तो रस्त्याने चालत होतो, त्याला भूक लागलेली असते. जसं तो पुढे जातो, रस्त्याने चालत चालत जातो, तर त्याला रस्त्यामध्ये एका ठिकाणी त्याला भाकरीचा तुकडा पडलेला दिसतो. काय दिसतो, एका ठिकाणी एका रस्त्यामध्ये भाकरीचा तुकडा त्याला पडलेला दिसतो. पण तो काय करतो, त्याच्याकडे लक्ष देत नाही. तो पुढे निघून जातो, मग परत पुन्हा मागे येतो आणि बघतो तर काय तिथं जमिनीवरती काय रस्त्यामध्ये काय ठेवलेलं आहे, भाकरीचा तुकडा पडलेला आहे. मग तो विचार करतो, अरे बाबा हा भाकरीचा तुकडा कोणाचा पडला तर नसेल. मग तो विचार करतो, त्यानंतर काय करतो, तो भाकरीचा तुकडा आपल्या तोंडामध्ये घेतो आणि रस्त्याने चालत चालत जातो. मग रस्त्याने चालत असताना काय असतं, तो पुढे गेल्यावर काय होतं, तो पुढे गेल्यावर होतं त्याचं, 2 मिनिटं थांबा. बरं बघा, तो पुढे जातो, तो भाकरीचा तुकडा तोंडामध्ये पकडतो आणि रस्त्याने धावत धावत सुटतो. तो का धावत सुटतो, की त्याला वाटतं की आपल्या मागे कोणीतरी लागेल आणि आपल्याला बघून घेईल, म्हणून तो रस्त्याने धावत पळत असतो. आता धावता धावता काय होतं, तर धावता धावता एका नदीच्या किनाऱ्यावर येऊन पोचतो. कुठे येऊन पोचतो, नदीच्या किनाऱ्यावरती येऊन पोचतो. तिथं पोचल्यानंतर काय असतं, तिथं पोचल्यानंतर एक लाकडी पूल बांधलेला असतो. काय बांधलेला असतो, एक लाकडी पूल बांधलेला असतो. तर तो लाकडी पुलावरून चालत असताना तो त्यावरून चालत चालत जातो पुढे. त्या लाकडी पुलावरून तो पुढे पुढे चालत जातो. तर पुढे जात असताना काय होतं, अचानक त्याचं लक्ष ना, जे नदीवरती जो लाकडी पूल बांधलेला त्या नदीच्या पाण्यामध्ये त्याचं लक्ष जातं. अचानक त्याचं लक्ष कुठे जातं, नदीच्या पाण्यामध्ये त्याचं लक्ष जातं. तर तो अचानक बघतो तर काय, अरे अजून अजून एक मला भाकरीचा तुकडा मिळाला. पण त्याला ते कळत नाही की आपण काय बघतो, तो स्वतःचं प्रतिबिंब, म्हणजे स्वतःला तो पाण्यामध्ये बघत असतो, त्याला ना प्रतिबिंब. तर काय असतं, आता तो स्वतः तर असतो, त्याच्या तोंडात भाकरीचा तुकडा समोर होतो, तो दिसतच असेल. पण जेव्हा तो पाण्यामध्ये बघतो, तो त्याला वाटतं की या दुसऱ्या कुत्र्या तोंडात सुद्धा भाकरीचा तुकडा आहे. तर मग त्याच्यामध्ये काय येतं, त्याच्या मनामध्ये ना एक लालच येतं. म्हणजे लालच म्हणजे हाव सुटते त्याला की मला अजून भेटेल. तर तो काय करतो, त्याच्याकडे बघतो, त्या कुत्र्याकडे बघतो, तो जसा करतो तोही तसाच करतो. मग काय करतो, तो तसं बघता बघता काय करतो, तो अचानक भुंगायला लागतो. आणि भुंगायला लागल्यानंतर काय होतं, त्याच्या तोंडातली जी भाकरी असते ती भाकरी त्या पाण्यामध्ये जाऊन पडते. म्हणजे तो त्या पुलावरती उभं असतो, लाकडी पुलावरती, त्या नदीच्या पाण्यामध्ये ती भाकरीचा तुकडा जाऊन पडतो. अरे, आणि बघतो तर काय, अरे नंतर तो विचार करतो, अरे बाबा हा खरोखर कुत्रा नसून मी स्वतःचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये मी बघत होतो. तर मग त्याच्यावरून आपल्याला काय कळतं, कधीही लोभीपणा करू नये. आपल्याला याच्यावरून अशी सीख मिळते किंवा आपल्याला असं तात्पर्य मिळतं की कधीही लोभीपणा करू नये, किंवा उदाहरणार्थ हावरटपणा करू नये, किंवा आपल्याला जे भेटतं त्याच्यामध्ये आपण समाधान मानायला हवं. बरोबर आहे. ह्या गोष्टी मागचा हा तात्पर्य होता. आतापर्यंत मी तुम्हाला काय काय सांगितलं बघा. फरक ओळखा सांगितलं, बरोबर आहे. रोबोटचं, यंत्र मानवचं. नंतर बघितलं चित्रे पहा, चित्रात काय काय दिसतं ते सांगायचं, त्याविषयी माहिती सांगितली. नंतर आपण काय बघितलं, माझे खेळ बघितले. काय बघितले, माझे खेळ बघितले. नंतर आपण बघितलं फरक, लोभी कुत्रा, ही गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे, बरोबर आहे. लोभी कुत्र्याची गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता बघा, आता प्रत्येकाला जर व्हिडिओ बघायचा असेल तो व्हिडिओ बघू शकतो. आज मी आता दुसरीचा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता, किंवा तुम्ही ऑनलाईन क्लासेससाठी जर तुम्हाला आवड असेल की चला बाबा ऑनलाईन क्लास लावू शकतो किंवा ऑफलाईन, तर तुम्ही लावू शकता. मी आता 1ली ते 10वीपर्यंत शिकवतो. सेमी इंग्लिश, मराठी मीडियम, हिंदी मीडियम, इंग्लिश मीडियम आणि हे स्टेट बोर्ड इत्यादी मी मुलांना शिकवतो. तर आता आपण काय करूया, थोडेसे मी तुम्हाला शब्द लिहून देतो प्रत्येक खेळाचे, बरोबर आहे. मी तुम्हाला बोललो होतं ना, मी तुम्हाला शब्द लिहून देतो, बरोबर आहे. किंवा त्या यंत्रमानवाविषयी जर माहिती मला लिहिता आली, मी तुम्हाला लिहून देण्याचा प्रयत्न करतो. चला, बघा याच्यामध्ये काय दिलं, यंत्रमानव. काय दिलेलं आहे, ये वरती अनुसार यंत्र, मला का ना मा न व,
यंत्रमानव किंवा रोबोट. बोट. आता मी इंग्लिशमध्ये सुद्धा लिहून देतो बघा तुम्हाला. ROBOT. बरोबर. RO एकत्र झालेले ते. मी पुन्हा लिहितो ROBOT. बरोबर. रोबोट सुद्धा लिहिलेलं आहे. बरोबर. रोबोट म्हणजे काय मराठीमध्ये तुम्हाला जर शाळेमध्ये विचारलं, सुरुवातीला तर नाही शिकवणार, पण जर 2-3 दिवसानंतर शिकवलं तर लक्षात ठेवायचं प्रत्येकाने. यंत्रमानव याच्यामधील आपल्याला फरक ओळखायचा आहे. बरोबर आहे. आता बघू इथं काय दिलं, चित्र वाचन. काय सांगितलंय, चित्र वाचन. इथं लिहितो मी चित्र व लगा ना न चित्र वाचन. काय दिलंय, चित्र वाचन. पहिल्या खेळाचं नाव आहे आंधळी कोशिंबीर. तर लिहितो मी लगा ना आवडत्यानुसार अंध. वळाला दुसरी विनंती डी आंधळी कोशिंबीर. आंधळी कोशिंबीर. प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. कोशिंबीर खायची, कोशिंबीर नाही बरं. नाही तर म्हणा कोथंबीर. कोथंबीर नाही म्हणत त्याला. 681. बरोबर आहे. आंधळी कोशिंबीर. दुसरा खेळ आहे विट्टी दांडू. काय, विट्टी दांडू. वला पहिली विलांटी वी वरती अनुस्वार विट्टी. द लगाना दा वरती अनुस्वार डला पहिला उकार डू. विट्टी दांडू. काय लिहिले, विट्टी दांडू. पूर्णविराम दिसत नसेल तर मी इरेज करतो आणि इथे देतो. बरोबर आहे. विट्टी दांडू. तिसरा खेळ आहे क ब अर्धा ड त्याला डी कबड्डी. आणि याचा पाय मोडायचा. कबड्डी. डीचा पाय मोडायचा आहे. बरोबर. ही खेळांची नावं लिहून दिली मी तुम्हाला. आता माझे खेळ तुम्हाला जर बघायचं असेल, आता मी याला इरेज करतो थोड्या वेळाला आणि माझे खेळ कुठले ते मी तुम्हाला लिहून दाखवतो. जर तुम्हाला वाटत असेल की यंत्रमानवाविषयी माहिती लिहिली नाही आहे, मी तुम्हाला लिहून देईन. थोड्या वेळाने थांबा जरा, नाही तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी लिहून दाखवेल तुम्हाला. माझे खेळ. आता बघा खबर एक मात्र खेळ. माझे खेळ. क्रिकेट. कवर एक मात्र केट. हा क चा पाय मोडलेला आहे. प्रत्येकाने लक्षात ठेवा. काय ठेवलं, क चा पाय मोडलेला आहे. क्रिकेट. क्रिकेट किंवा चेंडू फळी. चेंडू फळी. चेंडू फळी. बरोबर आहे. किंवा क्रिकेट तर माहिती प्रत्येकाला, क्रिकेट लिहायची गरज नाही. स्पेलिंग लिहून देऊ का याचं, CRICKET. क्रिकेट. बरोबर. क्रिकेट म्हणजे चेंडू फळी. नंतर दुसरा खेळ आहे मामाचं पत्र हरवलं. इथं लिहितो मी दुसरं. मला का ना मा जास्त लांब झाला. मला का ना मा परत मला का ना मामाचं पत्र हरवलं. हरवलं. एवढं होऊ दे रे बाबा. मामाचं पत्र हरवलं. तिसरा खेळाचं नाव आहे लंगडी. लवडत्यानं लंग
डी, सॉरी 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 सॉरी, चुकलं. लंगडी. लहान मुलं, तुम्ही मुलं मुली खेळतच असता बघा. लंगडी. नंतर आहे पतंग उडवणे. पतंग उडवणे. पतंग उडवणे. बरोबर. आता याच्यानंतर लोभी कुत्रा. याची गोष्ट तर मला ब्लॅकबोर्डवरती तर नाही लिहिता येणार, कारण की ती खूप गोष्ट मोठी होऊन जाईल. कारण की मी तुम्हाला तोंडी सांगितलं, तुम्हाला एवढं पण येणार नाही. तरी पण मला जर टाइम मिळाला ना, तर मी माझ्या चॅनलवरती टाकून दिली लोभी कुत्र्याची गोष्ट. तुम्ही ती तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्यायची आहे. आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल काय सांगितलं काय नाही. तर आजच्या व्हिडिओला मी इथे संपवत आहे. बरोबर. धन्यवाद.